आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठण्यातील साईबाबा पालखी शिर्डीकडे रवाना। साईनामाच्या गजरात साईबाबा पालखीचे श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान। नागोठणे रोशन पत्की। गुरुवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता येथील श्री साई सेवक मित्रमंडळाची पालखी भाविकांसह पायी शिर्डीकडे रवाना झाली। ही पालखी शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी शिर्डी संस्थानला पोहोचणार असल्याची माहिती श्री साई सेवक मित्रमंडळ नागोठणेचे अध्यक्ष शंकर भालेकर यांनी दिली। या पालखी सोहळ्यासाठी शंकर भालेकर, मनोज भोसले, मच्छिंद्र साळुंखे, विशाल खंडागळे, प्रशांत पाटील, समीर बामणे आदी साई भक्तांनी पुढाकार घेतला आहे। या पदयात्रा सोहळ्याचे हे 15वे वर्ष आहे। फुलांनी सजलेला साईरथ, पारंपरिक वाद्य आणि हजारो साई भक्तांचा समावेश हे या सोहळ्याचे उद्दिष्ट होते। या पदयात्रा सोहळ्यासाठी विभागातील सर्व साई भक्त, हितचिंतक सर्व पदयात्रींना शुभेच्छा देऊन आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते। या पालखी नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलासदादा चौलकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर, हबप विजय महाराज शहासने, शिवसेना नेते दिनेशभाई घाग, भाजप नेते गणेशभाई घाग, किरण शेठ काळे, सुदाम घाग, प्रसाद जोगत, नितीन पत्की, पंकज शेठ जैन, अशोक मठ भंडारी, किरण पत्की, हरेश शिर्के आदी नागरिक, ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या भक्तिभावाने सोहळ्यात सहभागी झाले होते। या पदयात्रा सोहळ्याची सुरुवात श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरापासून करण्यात आली। यावेळी श्री जोगेश्वरी माता मंदिरात सर्वप्रथम श्री साईनाथांची आरती घेण्यात आली। श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरापासून पालखी गवळआळीतील श्री राधाकृष्ण साईबाबा मंदिर येथे आल्यानंतर तेथे विलासदादा चौलकर यांनी साई पालखीचे व सर्व साई भक्तांचे स्वागत केले। तदनंतर सर्व साई भक्तांनी पालखीचे दर्शन घेऊन साई भक्तांकडून आरती घेण्यात आली। यावेळी डॉक्टर मिलिंद धात्रक यांनी साई पालखीचे सह पत्नी विधिवत पूजा केली। त्यानंतर पालखी प्रभुआळी मार्गे गुरवाळीतून छत्रपती श्री शिवाजी महाराज पेठेकडे रवाना झाले। छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून पालखीने हायवे नाका नागोठणे येथून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान केले। पालखीचे पदयात्रेवेळी नागोठणेमध्ये ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आल्या होत्या व भाविकांकडून दर्शन घेऊन पूजा व स्वागत करण्यात आले। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।